जयसिंगपूर क्रांती चौकातील महापुरुषांच्या पुतळ्यांनाच डिजिटल जाहिरातीचे ग्रहण, युवक काँग्रेसची संतप्त भूमिका। शहराच्या वैभवाचे प्रतीक असलेल्या क्रांती चौकाच्या सुशोभीकरणावर लाखो रुपयांचा खर्च करून महापुरुषांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र त्या चौकात राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि श्रीमंत जयसिंग महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या शेजारी उभारण्यात आलेल्या भल्या मोठ्या डिजिटल जाहिरात फलकांमुळे चौकाच्या सौंदर्यावर अक्षरशः ग्रहण लागल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे। या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर शहर काँग्रेस कमिटीने शुक्रवारी नगर परिषदेवर जोरदार निशाणा साधत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना निवेदन दिले। अलीकडेच मंत्री महोदयांच्या हस्ते मोठ्या दिमाखात दोन्ही महापुरुषांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। त्याआधी चौकातील पानपट्ट्या व हातगडे हटवून परिसर मोकळा करण्यात आला होता। मात्र आता त्याच ठिकाणी उभारण्यात आलेल्या डिजिटल जाहिरात फलकामुळे महापुरुषांचे पुतळे दुय्यम ठरत असून जाहिरातीच अधिक ठळकपणे दिसत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे। निवेदनात म्हटले आहे की डिजिटल फलकामुळे क्रांती चौकाचे मूळ सौंदर्य झाकले जात आहे। रात्रीच्या वेळी या फलकामधून पडणारा तीव्र प्रकाश नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असून वाहन चालकांचे लक्ष विचलित होण्याची शक्यता वाढली आहे। त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणाच्या सौंदर्यीकरणाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। क्रांती चौकातील सर्व डिजिटल जाहिरात फलक तातडीने हटवण्यात यावेत, तसेच महापुरुषांच्या पुतळ्याभोवतालचा परिसर कायमस्वरूपी नो डिजिटल बोर्ड झोन म्हणून घोषित करावा, अशी ठाम मागणी काँग्रेसने केली आहे। यावेळी जयसिंगपूर शहर युवक काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। डिजिटल फलक हटवण्याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला। ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 जयसिंगपूर। जयसिंगपूरमधील क्रांती चौकामध्ये जे आता नव्यानं शाहू महाराजांच्या अर्धाकृती पुतळा आणि जयसिंग महाराजांच्या पुतळ्याचं जे काही सुशोभीकरण झालं, त्याच्या शेजारी फार मोठे डिजिटल बोर्ड लावले असल्यामुळं त्याच्याकडं नागरिकांचं लक्ष जाते। त्यामुळं हे जे शाहू महाराज आणि जयसिंग महाराजांच्या पुतळ्याची खरं तर अवहेलना होत आहे। ह्या संबंधीचा आज आम्ही जयसिंगपूर नगरपालिका, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व जयसिंगपूर पोलीस स्टेशनमध्ये जयसिंगपूर शहर काँग्रेस युवा आघाडीच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे। हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। खरं तर ह्या महामानवांच्या पुतळ्याच्या शेजारी एवढे मोठे डिजिटल बोर्ड लावणं हे अतिशय चुकीचं आहे आणि याच्यावर नगरपालिकेनं आणि पोलिसांनी, प्रशासनानं लक्ष देऊन हे त्या पुतळ्यांच्या शेजारी डिजिटल बोर्ड लावण्याचं बंद केलं पाहिजे। या संबंधीचं आम्ही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे।